आणि यानंतर पुढची बातमी 15 डिसेंबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत राज्यातले खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा राज्याचे सर्व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली होती। आज खरं तर याची डेडलाईन आहे, परंतु तरी सुद्धा राज्यातल्या अनेक प्रमुख रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाहीये। वाशिम, बीड, सांगली, सातारा इथल्या रस्त्यांवरती आजही खड्ड्यांचं साम्राज्य आहे। त्यामुळे आता जर कोणी खड्डे दाखवले तर त्यांना बांधकाम मंत्री 1000 रुपये देणार का असा प्रश्न विचारला जातोय। आणि याच योजनेच्या धर्तीवरती आमच्या प्रतिनिधींनी विविध ठिकाणी जाऊन रस्त्यांची नेमकी काय अवस्था आहे त्याचा आढावा घेतलेला आहे। सातारा आणि बीड या ठिकाणच्या रस्त्यांची काय परिस्थिती आपण जाणून घेऊया। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली की सार्वजनिक PWDच्या कुठल्याही रस्त्यावरती एक खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। आपण सध्या हीच माहिती घेण्यासाठी सध्या सातारा शहरात PWDचे जे रस्ते आहेत ते पाहण्यासाठी आलेलो आहे। आपण पाहू शकतो की पोलीस लाईनीच्या जवळ असलेला जो हा PWDचा रस्ता आहे त्या ठिकाणी केवढा मोठा खड्डा आहे। आता हा रस्त्यावरती संपूर्ण जवळपास जे काही खड्डे आहेत ते जर मोजायला गेलं तर आश्चर्याचीच बाब म्हणायला लागणार आहे। अवघ्या साताऱ्यातल्या PWDच्या भागामध्ये जे काही खड्डे आहेत ते खड्डे जर मोजायला गेलं तर लोक लाईन लावून उभे राहतील, जसे की आत्ता ATMच्या रांगेत लोक उभे राहत आहेत। त्यामुळं एकतर चंद्रकांत पाटील साहेबांनी त्यांची केलेली घोषणा तरी मागे घ्यावी, नाहीतर समोर लाईन तुमच्या उभ्या असेल। कॅमेरामॅन निहारसह राहुल तपासे, ABP माझा, सातारा। माझ्या मागे तुम्ही बघू शकता 15 डिसेंबर आहे आज आणि ही बीड परळी रस्त्याची अक्षरशः झालेली चाळण तुम्हाला अगदी दूरपर्यंत, म्हणजे माझा कॅमेरा जिथपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत हीच अवस्था रस्त्याची आहे। अगदी बीड शहरापासून काही अंतरावरच्या रस्त्याची अशी दुरवस्था आहे आणि हीच परिस्थिती जिल्ह्यातल्या जवळपास PWDच्या सगळ्यांच रस्त्यांची झालेली आहे। खड्डे जर मोजायचे म्हटलं आणि प्रत्येक खड्ड्याला 1000 रुपये म्हटलं तर एक मोठी यादीच तयार करावं लागेल। कदाचित राज्य सरकार या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी जेवढा खर्च करतं त्यापेक्षा जास्त निधी या खड्ड्याच्या बक्षिसारूपी लोकांना द्यावा लागेल असं म्हटलं तर वावगं ठरू नये। आणि हीच ती खड्डे आहेत। चंद्रकांत दादा पाटलांचं जे आव्हान होतं की रस्त्यामध्ये एक खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, ते आश्वासन केवळ बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात होता का असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती हे खड्डा बघितल्यानंतर अनुभवता येत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड।